संत नामदेव चरित्र. पंढरपूर क्षेत्रामध्ये दामाशेट्टी या नावाचा एक शिंपी राहत असे. तो मोठा भाविक, पुण्यवान व वैराग्यसंपन्न होता. त्याच्या बायकोचे नाव गोनाई असे होते. या जोडप्याच्या पोटी संतान नव्हते. इतकेच नव्हे तर त्यांची वृद्ध अवस्था पाहिली असता त्यांना संतान होण्याची आशा नव्हती. दामाशेट्टी विठ्ठलाची भक्ती करत असे. या कारणाने गोनाईने त्याला विठ्ठलापाशी पुत्रसंतान मागण्याविषयी विनविले. दामाशेट्टीने कित्येक दाखले सांगून संतानप्राप्तीची अशक्यता स्थापित करून दाखवली. काही केल्याने गोनाई आपला आग्रह सोडत नाही हे पाहून तिच्या समजुतीकरिता दामाशेट्टीने पुत्रप्राप्तीकरिता पांडुरंगाशी याचना केली. रात्री दामाशेट्टीला स्वप्नामध्ये भगवंताने असे सांगितले की उदयीक स्नानाच्या वेळी तुला चंद्रभागेमध्ये वाहत आलेला पुत्र सापडेल. या स्वप्नावर भरोसा धरून शेठजी चंद्रभागेच्या तीरावर पुत्रप्राप्तीची वाट पाहत बसले. काही वेळाने पाण्यामध्ये एक शिंपला वाहत आला. दामाशेट्टीने तो शिंपला उचलून घेतला आणि उघडून पाहिला. तो त्यामध्ये दिव्य तेजाने युक्त असे लावण्य बाळ पाहून शेठजीस प्रेमाचे भरते आले. त्या पुत्राला वस्त्रात गुंडाळून घेऊन शेठजी घरी आले. गोनाईने तो दिव्य बालक पाहताच तिला पाहणा फुटला. वृद्धपण प्राप्त झाले असताना गोनाईला पाहणा फुटलेला पाहून त्या जोडप्याला फार आश्चर्य वाटले. बालकाला न्हाऊ घालून गोनाईने त्याला स्तनपान केले. मेघश्यामाच्या प्रसादाने त्या पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असे जाणून त्यांनी त्या बालकाचे नाव नामा असे ठेवले. नामकीर्तनाचे महात्म्य वाढवून पुढे ज्याने आपल्या कीर्तनाने सारे द्विमंडळ आक्रमून टाकले असता तो बलाढ्य वैष्णववीर नामदेव या नावाने ओळखू लागले. तोच हा नामा नावाचा शिंप्याचा पोर होय. नामा दिवसेंदिवस मोठा होत चालला. एके दिवशी दामाशेट्टी आपल्या धंद्याकरिता बाजारात गेले होते. गोनाईने स्वयंपाक तयार करून नैवेद्य घेऊन नामदेवाला देवळात पाठविले. नामदेवाने पांडुरंगापुढे ताट ठेवून नैवेद्य दाखवला. बराच वेळ झाला तरी पांडुरंग जेवत नाहीत हे पाहून नामदेव दुःखी झाला. देवाला नैवेद्य दाखवला असता देव खरोखरच भोजन करीतात अशी नामदेवाची समजूत होती. आपण आणलेला नैवेद्य देव भक्षण करीत नाहीत पाहताच नामदेव शुद्ध भावाने प्रार्थना करू लागला. दगडाची मूर्ती जेवेल कशी याबद्दल काही एक शंका न आणता नामदेव पांडुरंगापुढे नम्रपणे प्रार्थना करीत उभा राहिला. आपल्या शरणागतीत काहीतरी चूक असल्याकारणानेच देव अन्नाचा स्वीकार करीत नाही असे शुद्ध भावाने कल्पून नामदेव देवापुढे ओक्साबोक्शी रडू लागला. नामदेवाची विमल भावना पाहून विठोबा प्रसन्न झाले. त्यांनी नामदेवास आलिंगन दिले आणि नामदेवाच्या हातातील नैवेद्य मोठ्या प्रेमाने भक्षण केला. इतके होऊन नामदेव घरी परत गेला. नामदेव घरी रिकामा आल्यावर गोनाईने त्यास नैवेद्य कोणास अर्पण केला ते सांगण्याबद्दल प्रश्न केला. नामदेवाने मातोश्रीला झालेला वृत्तांत सांगितला. दामाशेट्टी घरी येताच त्यांनाही तो मजकूर विदित झाला. नामदेवाच्या म्हणण्याची प्रचिती पाहण्याकरिता दामाशेट्टी नामदेवास घेऊन दुसऱ्या दिवशी
नैवेद्य घेऊन देवळात गेले. नामदेवाच्या प्रेमाखातर पांडुरंगाने तेव्हाही नैवेद्य भक्षण करून दामासेट्टीला दर्शन दिले. ते दोघे घरी परत आल्यावर गोनाई सर्व मजकूर कळला. आपल्याला प्राप्त झालेला मुलगा अयोनी संभव असून कोणीतरी महान भगवत भक्त आहे अशी त्यांची खात्री झाली. त्यांचा तर्क अगदी बरोबर होता. वैकुंठ लोकामध्ये साक्षात विष्णूने उद्धवास पृथ्वीतलावर अवतार घेण्याची आज्ञा केल्यावरून तो प्रचंड वैष्णववीर उद्धवच या नामदेवाच्या रूपाने दीनद्वार करण्याकरिता भूलोकावर अवतीर्ण झाला होता. असे रत्न ज्यांना लाभले ते दामासेट्टी व गोनाई धन्य होत यात संशय नाही. नामदेव जाणता झालेला पाहून दामासेट्टींनी त्यांचे लग्न केले. नामदेवाच्या बायकोचे नाव राजाबाई असे होते. राजाबाई प्रौढ होऊन तिच्या पोटी पुत्ररत्न उत्पन्न झाले. त्याचे नाव नारायण असे ठेवले. त्या नारायणाच्या बारशाच्या प्रसंगी प्रत्यक्ष वैकुंठवासी श्रीकृष्ण आहेर घेऊन प्राप्त झाले. केवढे हे अनुपम भाग्य! नामदेवाला संतती प्राप्त झाली तरी तो सदा हरिचिंतनात निमग्न असे. त्याची चिंता हरिरूपी जडून हरिल्याकारणाने तो क्षणमात्रही देहावर नसे. नामदेवाची अशी ही वेदावस्था पाहून गोनाईने त्याला हरिभजनाबद्दल बहुत निंदिले. नामदेवाने हरिभजनाचा त्याग करून केवळ प्रापंचिक होऊन राहावे अशाबद्दल गोनाईने केलेला बुद्धिवाद ऐकून नामदेव अनुतापी बनला. तो लागलीच देवळात जाऊन पांडुरंगापुढे गहिवरून सांगू लागला. त्याची केविलवाणी अवस्था पाहून पंढरीनाथांनी त्या दिवसापासून त्याला नित्य आपणाजवळ ठेवून घेतले. नामदेव आणि पांडुरंग यामध्ये भेद नाही हे समजण्याकरिता परमात्माने नामदेवास ज्ञानोपदेश केला की सागरापासून निर्माण झालेला लवण आणि सागर ही जशी अभिन्न आहेत, सूर्य जसा आपल्या किरणापासून भिन्न नाही, त्याचप्रमाणे तू व मी याचा प्राण एकत्रच आहे. दीप आणि प्रकाश, साखर आणि गोडी, रत्न आणि ज्योती, मुक्ताफळ आणि त्याचा ढाळ, त्याचप्रमाणे तुझी व माझी स्थिती आहे. घंटेपासून निघालेला नाद जसा घंट्याच्याच ठिकाणी लीन होतो, त्याचप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी मिळून द्वैतखंडन करावे अशा अर्थाचा उपदेश ऐकून नामदेवाचे समाधान होईना. नामदेवाने देवाला स्पष्ट सांगितले की मला हे अगाध ज्ञान नको आहे. तू देव, अजून मी भक्त आहे. तुझे कीर्तन करणे माझे काम आहे. या वाचून मी अन्य काही जाणत नाही. या मोक्षसुखाची लोक प्रौढी सांगतात ते देखील तुझ्या प्रेमापुढे मला तुच्छ वाटते. नामदेवाच्या या भाषणाने परमात्मा हसले. त्यांनी रुक्मिणीजवळ नामदेवाचे स्तोत्र गाऊन त्याला पोटाशी धरले आणि त्यास त्यांच्या घरची स्थिती विचारली. नामदेवाने स्वस्थितीचे तुलनात्मक वर्णन असे केले की तुमचे वास्तव वैकुंठपुरी आहे, पण तुमच्या या भक्ताला राहण्याला एक कोपट आहे. तुमच्या घरी अष्टसिद्धी दासीप्रमाणे राबतात आणि तुमच्या या नाम्याच्या घरात दासीऐवजी घुशी वास्तव करीतात. तुम्ही दिव्य वस्त्र परिधान करिता आणि तुमच्या या चाकराच्या मुलाबाळांना
लखतऱ्या पांघराव्या लागतात. तुम्ही क्षीरसागर असून शेषावर शयन करिता. आमच्या घरी तृणाचे देखील आसन नाही. तुम्ही सोन्याच्या ताटात जेवता आणि हा तुझा दीनभक्त पत्तरवाळीवर भोजन करीतो. तुमच्या घरात सोन्या रुपयाचे अलंकार भरलेले असल्याकारणाने तुमचे मन समाधानी आहे. वास्तविक पाहता आमच्या हीन स्थितीचा विचार करता आमचे मन सदैव पीडित असलेले पाहिजे. पण तसे नसून आम्ही तुमच्यापेक्षा जास्त समाधानी, सुखी व आनंदी आहो. कारण आमच्या मुखामध्ये तुमचे नाम सदैव बसत असल्यामुळे आमचे मन विश्रांतीपूर्ण होऊन राहिले आहे. नामदेवाचे हे भावयुक्त भाषण श्रवण करून वैकुंठनाथांनी आनंदित होऊन स्मित केले आणि नामदेवास पोटाशी घट्ट आवळून धरले. नामदेवाने स्वमुखाने जे हीन गृहस्थिती वर्णन केली तिला कंटाळून राजाई फार कावली होती. आपणास नेसावयास ही धड वस्त्र नाही, खाण्यास पोटभर अन्न नाही, भरीतभर घरामध्ये नित्य पाहुणे, येणाऱ्या साधुसंतांचा सुळसुळाट या गोष्टीने वैतागून राजाई विठोबाच्या नावाने ज्या विठ्ठल भजनामध्ये नामदेव रंगून राहिले होते त्या विठ्ठलानेच आपल्या घराचा नाश केला आहे असे समजून राजाई गोनाई यातून कोणीही नामदेवास समजावून घरी आणण्याची खटपट केली नाही. रामकृष्ण माऊली संत नामदेव चरित्र भाग 1 ऐकल्यास आवडल्यास लाईक कमेंट करा. आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.